नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या आपल्याला स्पष्ट करायच्या. म्हणजे हा जो काही दुसरं प्रकरण आहे तर हे आपल्याला संपूर्ण या व्हिडिओमध्ये सुरुवात करूया. कारण की व्हिडिओ जर समजा मोठा झाला तर आपण 2 व्हिडिओमध्ये हा प्रकरण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. महत्त्वाचं असं असते की आपल्याला जे काही संकल्पना आहे ते स्पष्ट करणे गरजेचे आहे. अन्यथा हे संपूर्ण पुस्तक सरळ सुद्धा मी तुम्हाला वाचून सांगू शकतो. परंतु जे काही डिस्क्रिप्शन म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काही उदाहरणे आणि कशा प्रकारच्या संकल्पना आहे तर ते सांगणे खूप गरजेचं आहे. आता जे पहिला पॅरा दाखवण्यात आलेला आहे हा पहिला 1991 नंतरचे तर इथपर्यंतचं जे आपण पहिलं प्रकरण शिकलेलं आहोत तर त्यांची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. आता यानंतर आपल्याला जागतिकीकरण म्हणजे काय तर ते संपूर्ण स्पष्ट करायचं आहे. आता जागतिकीकरण म्हणजे काय तर हे तुम्ही बरोबर संपूर्ण ऐकून घ्या. आता जसं आता जागतिकीकरणाबद्दल आपण बोलतो तेव्हा परस्परांशी जोडलेल्या जागतिक व्यवस्थेशी आपण बोलत असतो. आता जागतिकीकरण म्हणजे या शब्दातच देण्यात आलेले आहे. जागतिकीकरण म्हणजे एका देशाचे संबंध बहुतांश राष्ट्राशी असणे. आता तुम्ही भारतामध्ये राहतात तर भारतामध्ये एकच वस्तू सापडते का? भारतीयच वस्तू मेड इन इंडियाच तुम्हाला सापडते का? नाही, तुम्हाला मेड इन चायना सापडते, मेड इन जर्मनी, मेड इन अमेरिका, मेड इन हंगरी, मेड इन इटली, मेड इन ब्रिटन संपूर्ण आपल्याला सापडते. तर त्याचं हेच एक महत्त्वाचं कारण असते की त्याला काय म्हटलं जाते? जागतिकीकरण. 1991 नंतरच का बरं याच्यावर जास्त प्रभाव पडला? कारण 1991 नंतर भारताने उखाजा हे धोरण अंमलात आणले होते. उखाजा म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. जागतिकीकरण म्हणजे एका देशामध्ये संपूर्ण देशाचे असलेले संबंध. समजा एखादा अमेरिकन कंपनी असेल, त्याला जर भारतामध्ये जर एखादी कंपनी जर उघडायची असेल तर त्याला एक प्रकारची सवलत दिली जाते, त्याला म्हणतात जागतिकीकरण. 1991 आधी भारतामध्ये उखाजा धोरण अंमलात आणलेलं नव्हतं. म्हणजे समजा जर भारतामध्ये कोणती कंपनी जर म्हणजे परकीय कंपनी जर भारतामध्ये जर स्थापित करायची असेल तर भारतीय गव्हर्नमेंटची एक परवानगी घ्यावी लागत होती किंवा त्याला त्याच्या नफ्यामधला जवळपास 70% टॅक्स भारतीय सरकारच्या तिजोरीमध्ये जमा करावे लागत होता. 70% होता 1991 आधी. म्हणजे 1970 ते 90च्या दरम्यानमध्ये 70-60 हे टॅक्स इन्कमवर पडत होता कंपन्यांना. किंवा भारतीय जर समजा एखादा अमेरिकन जर भारतामध्ये जर जॉब करत असेल तर त्याला सुद्धा भारतामध्ये इन्कम टॅक्स भारतीय व्यक्तीपेक्षा जास्त होता. जागतिकीकरणामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी झालेली आहे की कोणतीही कंपनी आता भारतामध्ये जर लॉन्च करत असेल तर त्याला जास्त कॉर्पोरेशन टॅक्स भरावे लागत नाही. यालाच काय म्हटले जाते? जागतिकीकरण. म्हणजे एक प्रकारचा ट्रीटी करार असते तो. ट्रीटी करार म्हणजे समजा जर भारतातून जर अमेरिकेमध्ये कोणती वस्तू जर निर्यात करायची असेल तर निर्यात होणाऱ्या वस्तूवर जास्त टॅक्स नव्हता. म्हणजे तिकडं आयात होणाऱ्या वस्तू जास्त टॅक्स देऊ शकत नाही, म्हणजे 30% टॅक्स. आणि जर समजा भारतामध्ये अमेरिकन प्रोडक्ट लॉन्च करायचं असेल म्हणजे भारत सरकार आहे आणि चायनामधून जर आयात घ्यायची असेल तर पूर्वी त्याला खूप टॅक्स द्यावा लागत होता, परंतु आता टॅक्स द्यावे लागत नाही. म्हणून तुम्हाला आज जास्त करून भारतीय मार्केटमध्ये चायनीज, अमेरिकन, हंगरी, जॅपनीज हे प्रोडक्ट दिसून पडतात. तर त्याचं हेच एक कारण आहे की जागतिकीकरण झालेलं आहे. आणि उखाजा म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. आता 1991 नंतर भारताने उखाजा धोरण अंमलात आणलं होतं. उदारीकरण म्हणजे असं आहे की समजा जर भारतीय कंपनी असेल, आता भारतीय भरपूर कंपन्या होत्या भारतीय, जसं IOC, OGCL, LIC, रेल्वे तर आणखी भारताच्याच याच्यात आहे. परंतु उदारीकरण असं ते की परकीय गुंतवणूक त्यामध्ये करणे. म्हणजे 100% जर भारतीय कंपनी असेल म्हणजे एखादी आता भारतीय समजा एक खाण होती, खनिज उत्पादन, कोळशाच्या खाणी होते, त्यावेळेस 100% भारताच्या अधिरित्याखाली होते. परंतु कालांतराने म्हणजे 1991 नंतर जेव्हा 2002मध्ये एक ॲक्ट झाला होता, कॉम्पिटिशन ॲक्ट, जो फेमाचा काय झाला होता? रिप्लेस झाला होता. फेमा म्हणजे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट.
फेमाचा रिप्लेस करून 2002मध्ये कॉम्पिटिशन ॲक्ट झाला. कॉम्पिटिशन ॲक्टमुळे काय झालं होतं की एखादी जर समजा आता कोणती कंपनी असो, भारतीय कंपनी, आता खनिज उत्पादन होता, खनिज कंपनी होत्या, कोळसा उत्पादनमध्ये भारतीय हे एक भारत सरकारची 100% गुंतवणूक असलेली सरकार होती, म्हणजे एक कंपनी होती. त्यामध्ये काय केलं म्हणजे कोल कंपनी, कोल किंवा CIL कंपनी म्हणजे कोल इंडिया लिमिटेड, तर या कंपनीचा 100% भाग हा भारत सरकारचा अधिपत्याखाली होता. परंतु उदारीकरणामुळे काय झालेलं आहे, कालांतराने त्यामध्ये पर्सेंटेज वाईज गुंतवणूक करण्यात आली, म्हणजे की कोणत्याही कंपनी त्यामध्ये गुंतवणूक करत असेल, म्हणजे 100% पूर्वी 49% होते, तर आता 74% झालेले आहे, म्हणजे 74% गुंतवणूक परदेशी केल्या जाते. म्हणजे यामध्ये फक्त सरकारचा वाटा किती आहे, 26%. असं म्हटलं जाते की 50% म्हणजे 51% जर ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक असेल तर ती सरकारची कंपनी नाही. फक्त जर समजा आता म्हणून आतापर्यंत म्हणजे 1914च्या आधी म्हणजे BJPचे सरकार, भारत सरकार, BJPचे सरकार येण्याआधी बहुतांश भारतीय कंपनीमध्ये 49%च गुंतवणूक केली जात होती. कारण की 51% जे काही गुंतवणूक होती ते भारत सरकार करत होती. यासाठी करत होती की जे काही कंपन्या होत्या ते भारत सरकारच्या अधिपत्याखाली याव्या म्हणून. परंतु आता कालांतराने संपूर्ण 50च्या वर झालेल्या म्हणजे 74%, काही कंपन्या तर 100% गुंतवणूक करण्यात आलेल्या आहे, काही भारतीय कंपन्या. आता भारतामधले फक्त अशा 3 सेक्टर आहे जे भारताच्या अधिपत्याखाली आहे. एक तर आहे अणुउद्योग म्हणजे जे ॲटॉमिक रिसर्च राहत असतात, म्हणजे इस्रो वगैरे, तर त्याच्यामध्ये परदेशी गुंतवणूक केली जात नाही. तर अणुउद्योग आणि एक आहे रेल्वे. आता रेल्वेमध्ये सुद्धा गुंतवणूक करण्याचा भारत सरकारकडून आश्वासन देण्यात आलेलं आहे. तर यालाच म्हणतात जागतिकीकरण आणि उदारीकरण. खाजगीकरण अजूनही भारतामध्ये झालेलं नाही आहे, त्यामुळे खाजगीकरणचा विचार सध्या तरी करायचा नाही आहे. जागतिकीकरणाबाबत जर आपण विचार केला तर एक उदाहरण देण्यात आलेलं आहे की परदेशातील विद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी आता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि समजा तुम्ही जे व्हॉट्सअप वापरता, मोबाईलद्वारे संवाद करता, फेसबुक वापरता, तर हे एक काय आहे, एकमेकांशी संपर्क साधणे. आता समजा जर तुम्ही भारतात राहत आहे, अमेरिकेमधील जे काही घडलेलं आहे ते तुम्हाला कशानुसार माहीत पडते, न्यूजनुसार माहीत पडते. तर यालाच काय म्हटलं जाते, जागतिकीकरण. म्हणजे अमेरिकेमध्ये काय झालेलं आहे, युरोपमध्ये काय झालेलं आहे, चायनामध्ये काय झालेलं आहे, तर हे संपूर्ण घटना आपल्याला न्यूजमार्फत मिळते. तर यालाच म्हणतात जागतिकीकरण. 1991 आधी आज जे तुम्ही चॅनल्स बघत आहे तर ते चॅनल्स उपलब्ध नव्हते. संपूर्ण जे काही होते ते टेलिव्हिजन, दूरदर्शन मार्फत दाखवले जात होते. आज तुम्ही झी चॅनल बघतात, सोनी चॅनल बघतात, संपूर्ण जे काही पोगो वगैरे संपूर्ण चॅनल बघतात. तर हे चॅनल्स कशामुळं दिसत आहे आपल्याला, जागतिकीकरणामध्ये, म्हणजे एकाच देशाशी दुसऱ्याशी संवाद साधल्यामुळे. जगात एकट्या ठिकाणी होणाऱ्या घटना दुसरीकडे प्रभाव पाडू शकतात. जसं आता कोरोना हा चायनामध्ये आला आणि या चायनामधून आला आणि संपूर्ण जगाला त्या कोरोनानं भेटलेला आहे. म्हणून सांगितलेलं आहे जागतिकीकरणाने काही फायदे झालेले आहे आणि काही नुकसानसुद्धा झालेले आहे. जगात एखाद्या ठिकाणी होणाऱ्या घटनांचा दुसरीकडे प्रभाव दिसून येतो. या बदलांच्या पाहण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत. काहींचे असे मत आहे की जागतिकीकरणाने एकतर चांगले झालेले आहे आणि काही वाईटही झालेले आहे. जागतिकीकरणाने एक गोष्ट चांगली झालेली आहे की सर्व वस्तू आता देशामधल्या सर्व वस्तू देशांमध्ये मिळते. परंतु आता मतभेद असे झालेले आहे की जागतिक महासत्तेसाठी खूप काही मतभेद चाललेले आहेत. जसं आता भारतासोबत चायनाचे आणि पाकिस्तानचे सीमा संबंध सुरू आहे. भलेही भारतामध्ये चायनीज प्रोडक्ट विकले जाते, पाकिस्तानी प्रोडक्ट्स विकले जाते, परंतु जे सीमेबाबत वाद आहे तर तो एक वेगळ्या प्रकारे मानला जातो. त्यानंतर पाहूया आर्थिक घटक. भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा भाग आहे. उद्योगधंद्यांना भांडवलाची गरज असते. मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे की पूर्वी जे काय आता खाणीचं आपण उदाहरण घेतलं होतं की 100% भारतीय अधिपत्याखाली होते. परंतु काय असते की सरकारकडे जास्त पैसा नसतो.
भारताकडे जो काही पैसा असतो, प्रॉफिटमधून जो काही पैसा येतो तो योजनामार्फत भारत सरकार खर्च करत असते. जशा योजना असतात, सडक योजना, रस्ते बांधणे, हे ते आवास बांधणे, घर बांधणे, फ्रीमध्ये लोकांना घरी राहू देणे, काही काही जागी जेवण वगैरे करणे. तर या आता सध्या कोरोनाचं संकट आलेलं आहे, तर या संकटामध्ये जे काही मेडिकल फॅसिलिटीज भारत सरकारतर्फे दिले जात आहे, हे सुद्धा याच पैशाचा खर्च केले जाते. तर मग यामुळे काय होते, जे काही सरकारी उद्योगधंदे आहेत त्यामध्ये जो काही फंडिंग असतो तो कमी होतो. मग त्याच्यासाठी काय केले जाते, गुंतवणूक केल्या जाते. म्हणजे परदेशी गुंतवणुकीस काय केले जाते, प्रचारण केले जाते. तुम्ही FDI नाव ऐकले असेल, FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. तर याचंच एक महत्त्वाचं एक उदाहरण आहे की हे FDI काय केले जाते, प्रत्येक कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केले जाते. FDIमध्ये भारताचा म्हणजे एक विकास होत असतो, कोणत्याही देशाचा विकास होतो. आणि कसं आहे, कोणत्याही गोष्टीचा जर समजा इफेक्ट असेल तर त्याचा साईड इफेक्टसुद्धा असतात. म्हणजे आता समजा FDI तर भारतामध्ये आला, परंतु जे काही रोजगार होता ते रोजगार कमी झालेला आहे, कारण की मोठ्या मशिनरीज एकमेकांशी जुळलेल्या आहे. तर जे काही मानव शक्ती आहे तर ते भारतामध्ये जास्त आहे, म्हणजे लोकसंख्या भारताची जास्त आहे. आणि याचंच एक जागतिकीकरणाचं हेच एक मोठं कारण आहे की भारतामध्ये सर्वाधिक बेरोजगारीचे प्रमाण वाढत चाललेले आहे. कारण की आता समजा जर कोणती मोठी कंपनी असेल, रिलायन्स जिओसारखी मोठी कंपनी असेल, तर त्याच्यामध्ये संपूर्ण जे काही वर्कर्स असतात, एम्प्लॉईज असतात, ते संपूर्ण भारतीय असतात का? नाही, त्याच्यामध्ये फॉरेनचे लोकसुद्धा त्यामध्ये जॉब करतात. तर हे फॉरेनची व्यक्ती जेव्हा भारतामध्ये जॉब करतात तर भारतीय व्यक्तींना त्यांना स्कोप मिळत नाही. तर यालाच जागतिकीकरणाचा एक काय म्हटले जाते, इफेक्ट आणि साईड इफेक्ट. आता यानंतर पाहूया आपण, जसे आता ONGC सारख्या सरकारी कंपन्या देखील परदेशामध्ये गुंतवणूक करतात. ONGC म्हणजे ऑइल नॅशनल गॅस कॉर्पोरेशन, ही भारताची मोठी कंपनी आहे आणि 1964च्या दरम्यानमध्ये स्थापित झाली होती. त्याचबरोबर भारतीय कंपनी विदेशामध्ये गुंतवणूक करतात आणि विदेशी जे काही कंपनी असतात ते भारतामध्ये गुंतवणूक असतात. आता परदेशी कंपन्या भारतीय विमानतळामध्ये, आण्विक प्रकल्पामध्ये आणि यामध्ये गुंतवणूक करतात. त्याचबरोबर मॅकडोनाल्ड, बर्गर किंग, पिझ्झा हट सारख्या कंपन्यासुद्धा भारतामध्ये इन्व्हेस्ट केल्या जाते. 1990च्या दशकापूर्वी अशा तऱ्हेने गुंतवणूक क्वचितच होती. म्हणजे मी आधीच तुम्हाला सांगितले होते 1989 तर हे क्वचित होते, कारण की बरेचसे रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करावं लागत होते परदेशी कंपन्यांना. आणि ते रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करेपर्यंत ते जे कंपन्या होत्या त्यांना खूप त्रास होत होता. त्यामुळे ते हे संपूर्ण याच्यामध्ये येत नव्हतं. म्हणजे जेव्हा भारतामध्ये एक आणखी एक गोष्ट सांगतो, म्हणजे एक तुम्हाला फॅक्ट सांगतो काय झालं होतं 1989मध्ये, की भारताला उखाजा धोरण म्हणजे एक अंमल करावा लागला होता. तर 1990मध्ये असं झालं होतं की भारतामध्ये खूप आर्थिक संकट झालं होतं. भारतामध्ये आर्थिक संकट एवढं झालं, म्हणजे इतकं झालं होतं की 29% जे काही भार होता ते संपूर्ण भारताच्या यामध्ये आला आणि भारताच्या तिजोरीमधला म्हणजे सरकारमधला जो पैसा आहे तो खूप कमी झाला होता. म्हणजे जर भारताने वर्ल्ड बँक आणि IMF यांच्यासोबत एक करार केला, IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक, हे दोन्ही एकाच म्हणजे 1945मध्ये स्थापन झाले होत्या. तर यांचे एक करार करण्यात आला होता भारत सरकारकडे. जर तुम्ही उदारीकरण केलं नाही, म्हणजे कोणत्याही प्रकारचे सवलत जर तुम्ही बाकीच्या देशातील कंपन्यांना जर दिलं नाही, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही. कारण की 1990मध्ये तेलाच्या ज्या किमती आहेत ते अचानक 30% वाढल्या होत्या. किती टक्के वाढल्या होत्या? 30%. 30% वाढल्यामुळे त्यावेळेस एक संकट म्हटल्या जात होते 1990मध्ये, त्याला म्हटल्या जात होते तेलाचे संकट. तेलाचे संकट म्हटल्या जाते आणि त्या संकटामुळे भारतीय जे काही गरिबी होते त्यावेळेस अतोनात वाढली होती. भारताच्या गरिबीमध्ये हंगर इंडेक्स हा जवळपास 35%वर गेला होता. हंगर इंडेक्स म्हणजे असं असते की 0 म्हणजे सर्वात चांगला, 100 म्हणजे अति वाईट आणि 35 हा अति भयंकर उपासमारच्या दरम्यानमध्ये भारत त्यावेळेस अंमलात आणत होता. भारताला दुसरा कोणत्याही प्रकारचा पर्याय नव्हता. त्यामुळे भारताला IMF सोबत एक करार करावा लागला होता 1991मध्ये. आणि तो करार होता की विदेशी कंपन्यांना भारतामध्ये सवलत देणे, आणि त्यालाच म्हणतात उदारीकरण. त्यावेळेस भारताचे अर्थमंत्री होते
मनमोहन सिंग हे भारताचे अर्थमंत्री होते आणि त्यांचा म्हणजे उदारीकरण आहे, उदारीकरणाचा सर्वात जास्त श्रेय कोणाला जातं तर मनमोहन सिंग यांना. आता त्यामुळे एक गोष्ट खूप चांगली झालेली आहे की जागतिकीकरणाच्या म्हणजे संपूर्ण रस्ते भारताशी जोडले गेलेले आहे आणि भारत आज चांगल्या प्रकारे विकसनशील देशाच्या कॅटेगरीमध्ये जाऊन बसलेला आहे. तर त्याचं तेच कारण आहे. आता तुमच्यासमोर हे काही एक प्रतिमा दिसत आहे, चित्र. जसे आता टाटा जॅग्वार लँड रोव्हरचा जो काही कारखाना आहे तो युनायटेड किंगडममध्ये आहे. म्हणजे हे भारतीय कंपनी आहे. भारतीय कंपनी युनायटेड किंगडम म्हणजे UK, इंग्लंडमध्ये, ब्रिटनमध्ये. तर हे टाटा कंपनी भारतीय कंपनी आहे. तर हे कंपनी युनायटेड कंपनी तिथं मध्ये कार्यरत करते. आता ONGC हे भारतीय कंपनी आहे परंतु व्हिएतनाममध्ये कार्य करते. त्याचंच एक म्हणजे जागतिकीकरणाचं एक कारण आहे. मायक्रोसॉफ्ट हे अमेरिकन कंपनी आहे परंतु त्याची जी शाखा आहे ते कुठं आहे, भारतामध्ये आहे. नेस्ले कंपनी हे सुद्धा अमेरिकन कंपनी आहे, हे सुद्धा भारतामध्ये कार्यरत करते. आता कसं असते की समजा आता अमेरिकेमधली कंपनी आहे, समजा ही मायक्रोसॉफ्ट अमेरिकेची कंपनी आहे. अमेरिकेमधून प्रोडक्ट्स आणतील का इथे इम्पोर्ट करतील का, तेच काम म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांना काय होतील, मायक्रोसॉफ्टनं एक नुकसान होतील. म्हणून मायक्रोसॉफ्टनं काय केलेलं आहे, अमेरिकेतून कंपनी सरळ सरळ भारतामध्ये मॅन्युफॅक्चर करते. म्हणून बरेचसे चायनीज प्रोडक्ट अमेरिकन प्रोडक्ट्समध्ये मेड इन इंडिया लिहिलेलं असते. का बरं लिहिलं असते, कारण ही कंपनी भलेही अमेरिकेमध्ये अमेरिकन असली परंतु हे प्रोडक्ट कुठून मॅन्युफॅक्चर करत आहे, भारतामध्ये. म्हणून अमेरिकन कंपनी असते परंतु मेड बाय काय असते, इंडिया असते. तर अशा बरेचसे काही कंपनी असतात. जसे आता चायनीज प्रोडक्ट आहे, तुम्ही कधी असं प्रोडक्ट्सच्या मागून पाहायचं त्यामध्ये कोणतं काय काय लिहिलं असते, कोणत्या प्रोडक्ट. जसं आता मोबाईल असते, तुम्ही शाओमी कंपनी बघितली ती शाओमी ही चायनीज कंपनी आहे परंतु जेव्हा तुम्ही त्याचा इनबॉक्स जेव्हा करता तेव्हा त्या बॉक्सच्या मागे मेड इन इंडिया लिहिलं असते. का बरं लिहिलं असते, कारण की ती कंपनी भारतामध्ये कार्यरत असते आणि भारतातून प्रोडक्ट ते म्हणजे मॅन्युफॅक्चर करत असते. आता तुम्ही भारताच्या प्रोडक्ट आणि चायनीज प्रोडक्टशी जर कंपॅरिझन केलं तर बहुतांश फरक असते. तर अशाच प्रकारची संपूर्ण यालाच म्हणतात जागतिकीकरण. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. यानंतरचा भाग आपण नेक्स्ट जो काही पार्ट 2 आहे त्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.